पाटील, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आदरणीय भैया, खरं तर वेळ कमी आहे त्यामुळे वेळाअभावी जास्त मी काय बोलणार नाही. परंतु आपल्या माढा विधानसभेचा जर आपण नीटपणाने अभ्यास केला तर खरं ही सगळी 14 गावं माळशिरस तालुक्याचा भाग होती. परंतु 2009 साली पुनर्रचना झाली आणि आपली ही 14 गावं पोरकी झाली म्हणायला हरकत नाही. कारण आपला हा सगळा पट्टा आदरणीय विजयदादांना मानणारा सगळा वर्ग, परंतु 9 नंतर जेव्हा मतदारसंघ बदलला गेला त्यानंतर कुठेतरी इथल्या प्रश्नांना वाचा फोडायला लोकांना वाटायला लागलं की आपलं नेतृत्व हरवलं. तरी देखील आदरणीय मोहिते पाटील कुटुंबांनी, मोठेदादांनी, रणजितदांनी, भैयांनी सातत्याने आपल्याशी संपर्कात राहून आपल्या अडीअडचणी समजून घेण्याचं काम हे मोहिते पाटील कुटुंबांनी 1950 पासून सहकार मर्शींपासून आजवर केलेला आहे आणि आपण देखील त्याच पटीत कुटुंबावर प्रेम दाखवलेलं आहे. आज आपण ही निवडणूक बघितली तर ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिष्ठेची झालेली. आपण सगळ्यांनी एकत्रित राहून एक आपल्याला संधी आदरणीय विजयदादांनी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. आज आपण बघतोय जिल्ह्याची परिस्थिती काय झालेली. आदरणीय विजयदादा जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आपल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायचं काम आदरणीय मोठदांच्या माध्यमातून केलं. मी जास्त काय बोलणार नाही, परंतु आपण सगळ्यांनी मनापासूनची तयारी केली होती की मोहिते पाटील कुटुंबातला कुठला तरी उमेदवार आपल्या विधानसभेत उमेदवार असेल अशी आपल्या सगळ्यांची भावना होती. परंतु गेल्या आठवड्यापासून मी बघतोय सगळ्यांनी अंग झटकून कामाला लागलेले आहेत. आदरणीय विजयदादांनी, बाळदादांनी, भैयांनी आपल्याला आदेश दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपण सगळेजण कामाला लागलात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आता अवघे 2-3 दिवस राहिलेले आहेत. सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना, नेत्यांना विनंती पुन्हा एकदा करतो की ही लढाई आपली आहे आणि आपली लढाई समजून आपण सगळेजण मैदानात उतराल अशाच प्रकारची अपेक्षा सगळ्यांकडनं व्यक्त करतो. अधिकचं काय बोलणार नाही. आदरणीय भैयांचं आणि आबांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आपण म्हाळुंग आणि श्रीपूर नगरपालिकेसाठी चांगले मोठे प्रोजेक्ट राबवण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. राज्य नगरोत्थानमधनं, रस्त्यांचे आणि अमृतमधनं आपल्या वॉटर सप्लायच्या स्कीमसाठी देखील आदरणीय रणजितदादांनी प्रयत्न केलेला आहे. आज जर आपण बघितलं तर आपला टाउन प्लॅनिंगचा नकाशा हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि एकदा तो नकाशा मंजूर झाला की त्यानंतर निश्चितप्रमाणे आपल्या गावातले रस्ते आणि वॉटर सप्लायच्या स्कीमचं काम निश्चितप्रमाणे चालू करण्यासाठी आदरणीय आबांच्या माध्यमातून आपल्याला ते सगळे कामं करून घ्यायचे. आपण बघितलं तर वॉटर सप्लायच्या स्कीमचा DPR जवळपास 140 कोटी रुपयाची स्कीम ही आज आपल्या म्हाळुंगसाठी आपण तयार करून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर 106 कोटीचे रस्ते हे म्हाळुंगसाठी आपण तयार करून ठेवलेले आहेत. परंतु हे सगळं कधी होऊ शकतं, जेव्हा आपण आपल्या हक्काचा आमदार इथून निवडून देऊ तेव्हा निश्चितप्रमाणे ह्या सगळ्या प्रकल्पांना गती देण्याचं काम आपल्याला करता येईल. त्यामुळं अधिकचं वेळ न घेता आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या हक्काचा आमदार आपल्या मतदारसंघातून निवडून द्यावा अशाच प्रकारची अपेक्षा करतो. येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस याच्यासमोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी आबांना बहुमताने निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ज्यांनी आज टेंभुर्णीमध्ये इतिहास घडवला, जवळपास 1 लाखाची सभा या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांची संपन्न करणारे या ठिकाणी आपल्या माढा विधानसभेचे उमेदवार सन्माननीय अभिजित आबा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ग्रामदैवत यल्लामा देवी, यमाई देवी नतमस्तक होतो आणि आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक दबंग खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, युवकांचे नेते व 23 तारखेचे आमदार शिवतेज बाबा मोहिते पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक प्रकाशप्पा पाटील साहेब, रामचंद्राबा सावंत पाटील साहेब, नानासाहेबजी मुंडफणे, प्रतापाबा पाटील, मदनबापू पाटील, अरुणजी तोडकर, भीमरावजी रेडे पाटील, अनिलदादा जाधव, दत्तात्रय भिलारे भाऊ, संभाजीराव धोंडे, रतनजी राजपूत साहेब, अरुणजी पवार, तानाजीराव बडंग,
सोमनाथजी मुंडफणे, मोहसिनबाई पठाण, संजयजी लाटे, विनोदजी पटवर्धन, जालिंदरजी लोखंडे, डॉक्टर हरिश्चंद्रजी सावंत पाटील, संदीपजी काळे, अनिलजी मुंडफणे, संदीपान मामा घाडगे, संजयजी पवार, राशीद मुलानी, देवदासजी काळे अण्णा, बापूसाहेबजी जाधव, सागरजी जाधव, अजितजी पोखरे साहेब, पाखरे साहेब, तेजेश भाऊ रेडे पाटील, विठ्ठलराव देवडकर, नागेशजी भोसले साहेब, RPIचे अध्यक्ष नरेंद्रजी भोसले सर, भारतजी आठवले, श्रीपादजी देऊळकर सर व उपस्थित असलेले विचारपटावरती सर्व मान्यवर, वडीलधारी ज्येष्ठ आणि ज्यांनी आत्ता दमदार असं मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र अतुलजी खुपसे साहेब, समोर बसलेल्या माझ्या मायमाऊली, वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, पत्रकार बंधू, या राज्यामध्ये परिवर्तनाचा एल्गार देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी पुकारला आणि या एल्गाराला देशामध्ये इंडिया आघाडीचं स्वरूप देऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून राज्यामध्ये महाविकास आघाडीचं गठबंधन या राज्यामध्ये परिवर्तनाचा या राज्यामध्ये खोके सरकारच्या विरोधात आणि ज्या पद्धतीनं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सरकार त्या ठिकाणी फोडाफोडी करून बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार, पक्ष आणि त्या ठिकाणी चिन्ह चोरलं गेलं आणि खोके सरकार सत्तेत आलं, उद्धवजी साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं, हे महाराष्ट्राला आवडलं नाही. वयाच्या 84व्या वर्षी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना साहेबांचा देखील पक्ष फोडला, साहेबांचा पक्ष चिन्ह काढून घेण्यात आलं आणि हे पक्ष फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला आवडलं का? म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रानं या दिल्ली पुढे झुकणार नाही आणि मग महाराष्ट्रानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तनाचा एल्गाराला साथ घालत पवार साहेबांना, उद्धव साहेबांना, राहुल गांधी साहेबांना त्या ठिकाणी साथ दिली आणि या राज्यामध्ये परिवर्तन घडून 48 पैकी 31 खासदार त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे निवडून आले. त्याचप्रमाणे आपल्या माढा मतदारसंघात देखील लोकसभेमध्ये परिवर्तन झालं आणि आपले सर्वांचे नेते धैर्यशील मोहिते पाटील साहेब मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी लोकसभेचे खासदार होऊन दिल्लीला त्या ठिकाणी आपला आवाज म्हणून गेले. हा आवाज आपले लाडके नेते मोठ्या दादांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी दिल्लीमध्ये घुमू लागला. हा आवाज माढा मतदारसंघातल्या दीनदलित सामान्य माणसाचा आवाज म्हणून त्या ठिकाणी घुमू लागला. आपल्याला देखील या राज्यामध्ये ज्या गोष्टी आपण कधी नाही पाहिल्या त्या आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला त्या काळात एक प्रसंग सांगावासा वाटतो. गणपतराव देशमुख साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी पवार साहेब आले होते आणि त्या कार्यक्रमात मी देखील साहेबांच्या सोबत होतो आणि तो कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी साहेबांनी मोठ्या दादांच्याकडे बघितलं आणि मग माहिती घेतली की व्हीलचेअरवर आहेत आणि मग कळालं की छोटासा अपघात झालाय आणि दादांची प्रकृती, म्हणून साहेब म्हणले आपण दादांना भेटायला जाऊ. आणि मग त्यावेळी आम्ही आपले रणजित दादा आणि आम्ही त्या ठिकाणी बोललो आणि दादा त्या ठिकाणी आल्यावर साहेबांसोबत अकलूजला शिवरत्न बंगल्यावर आलो. त्या दिवशी ज्या डोळ्यांनी या राज्यामधली पवार साहेबांच्या बरोबर असलेली पिढी जे या राज्यामध्ये नेतृत्व करत होती ते मोठे दादा
त्या ठिकाणी भाऊक झाले आणि पवार साहेबांना देखील त्यांच्याकडे बघून राहवलं नाही आणि दोघांमध्ये जे बोलणं झालं, जे एकमेकाचा संवाद झाला, जे नजरेनं नजरेला भिडालं आणि ते बघण्याचं त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुण्य मिळालं आणि त्या दिवशी मला लक्षात आलं की एका राजकारणाच्या पलीकडे नातं सांभाळायचं कसं असतं आणि ते नातं टिकवायचं कसं असतं ह्या दोन्ही मोठ्या माणसांकडनं त्या ठिकाणी शिकायला मिळालं आणि आज दोन्ही माणसाच्या माध्यमातून आम्हाला देखील भविष्याचा वेध घेत असताना या भविष्याच्या या राजकारणामध्ये आपण कोणताही पाऊल उचलत असताना माणसाची नाती कशी जुळवायची, माणूस माणसासोबत कसा राहायचा हे या मोठ्या माणसांकडनं शिकायला मिळालं आणि त्याच्याच त्या ठिकाणी फलित म्हणून पुढच्या काळामध्ये पवार साहेब अडचणीत आहेत आणि पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहायचंय म्हणून त्या ठिकाणी मोठ्या दादांनी निर्णय घेतला आणि आपल्या भैया साहेबांना साहेबांच्या वतीनं त्या ठिकाणी लोकसभेमध्ये उभा केलं आणि या महाराष्ट्राचं चित्र त्या ठिकाणी मोहिते पाटील त्या ठिकाणी पवार साहेबांच्या बाजूला आलेत म्हणल्यानंतर एक राज्यामध्ये वातावरण बदललं आणि राज्यातल्या सत्तांतराला खूप मोठा सिंहाचा वाटा मोहिते पाटील या शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे आला आणि तोच प्रसंग आज देखील आपल्याला बघायला मिळाला। एका बाजूला आम्ही असेल, भैयासाहेब असेल, विकासाचं विजन घेऊन बोलतोय, आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, आम्ही काय करणार, ही निवडणूक गेल्या 5 वर्षात काय काम केलं त्याचा लेखाजोखा मांडायचा आणि पुढच्या 5 वर्षात काय करणार ह्याचा वचननामा, जाहीरनामा, आपलं विजन मांडण्याचा असतो। परंतु आज निवडणुकीचा शेवटचा सेकंड लास्ट डे, उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे। आज देखील त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गेल्या 1 महिन्यापूर्वी या माढा मतदारसंघाचं विजन त्या ठिकाणी मी आपल्या समोर मांडलं। आपण यूट्यूबवर बघितलं असेल, आपल्या घरी देखील त्या ठिकाणी पोचलं असेल। मला सांगायला की समोरच्या उमेदवारांना मात्र एकही दिवस एकदाही त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपला उमेदवार काय करणार आहे, कसं करणार आहे, पुढच्या 5 वर्षात का निवडून द्यायचं ह्याच्यावर एकही चकार शब्द त्या ठिकाणी बोलला नाही। त्याची कारण आहेत की त्यांनी गृहीत धरलंय लोक कुठं जात आहेत आणि गेले 30 वर्ष एकाच ठिकाणी सत्ता असल्यामुळं आणि आता कोण काय आमचं करणार आहे अशा पद्धतीची त्या भागामध्ये एक नॅरेटिव्ह तयार झालाय। आपल्याला माहित असेल की त्या भागाची परिस्थिती अशी आहे की बाबा ती इकडे येताना गाय तोंड होऊन येते ती, का तर इकडं माळशिरस तालुक्यामध्ये सिंह असल्यामुळं त्या इकडं गरीब म्हणून येतात, पण तिकडं मात्र त्यांची परिस्थिती खूप वेगळी आहे। तिकडच्या बाजूला आपल्याला माहिती आहे गणेश काका कुलकर्णी सारखा कृषीभूषण शेतकरी त्या ठिकाणी या उमेदवाराच्या सख्या मेहण्यानं मॉर्निंग वॉकला जाताना स्कॉर्पिओ गाडी घालून त्या ठिकाणी मर्डर केलाय आणि मग गणेश काका कुलकर्णी सारखी माणसं ज्यांना त्या ठिकाणी या समाजामध्ये कुठेतरी नेतृत्व करायला लागले आणि उद्या हे पुढे येतील अशा परिस्थितीत जर अशा पद्धतीची दहशत त्या ठिकाणी केली जात असेल तर ही निवडणूक आपल्याला सगळ्याला वेगळ्या पद्धतीने लढत असताना गेल्या 15 वर्षामध्ये आपण यांना निवडून दिलं, पण कोणत्याही पद्धतीचं आपल्याला म्हणावं तसं काम या भागात झालेलं दिसत नाही। मग रस्त्याच्या बाबतीत मला भैयासाहेब यायला उशीर का झाला तर रस्ते एवढं भारी होतं पोटातलं पाणी सुद्धा हलत नव्हतं आणि मला तिकडून मी नांदुरन एवढं कोंढरपट्ट्यात आलो, मग तर खड्यात रस्ता आहे का रस्त्यात खडा आहे तेच कळत नाही। आणि मग गेल्या 15 वर्षात नेमकं काय आपल्याला दिलं, गेल्या 15 वर्षामध्ये एक तरी असं ठोस काम सांगता येईल का की आमदार साहेबांनी ह्याच्यासाठी आम्हाला मत द्या, असं कोणतंही काम सांगता येत नाही। आप्पांनी आता 5 प्रश्न विचारले, ह्या 5 प्रश्नाचं उत्तर त्यांना अजून देता येत नाही आणि मग त्या ठिकाणी नेमकं काम काय झालं तर त्या ठिकाणी इकडं वेगळं सांगायचं, तिकडं वेगळं सांगायचं आणि त्या ठिकाणी पंढरपूर भागातला वेगळा विषय, माळशिरसच्या 14 गावाचा विषय वेगळा आणि 78 गावात समोर माणूस उभा राहू द्यायचा नाही, त्याच्या खून करायचा
त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीनं पोलीस स्टेशनचा गैरवापर करायचा आणि त्यातून लोक त्या ठिकाणी थांबवायची, अशा पद्धतीनं हे राजकारण झालं. परंतु आपल्याला देखील माहिती आहे की आपल्या भागामध्ये आता सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपल्या या नगर परिषदेला सर्व नगरसेवक इथं उपस्थित आहेत. भैयासाहेब बाबा यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आपल्याला कमीत कमी आमच्या कार्यकाळामध्ये 200 कोटी रुपयाचा निधी आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. मग तो कोणत्याही मार्गाने भैयासाहेबांच्या निधीत नसेल, माझ्या निधीत नसेल, उद्याच्या सरकारच्या विशेष योजनेत नसेल, त्या ठिकाणी आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचं आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि मग पवार साहेबांच्या विचाराचं सरकार हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तो निधी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल. मग आपल्या भागातले सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करायचे असतील, आपल्या भागामध्ये जे जे म्हणून प्रश्न आहेत, मग आपल्या इथं गार्डनचा विषय असेल, आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, आपल्याला ज्या ज्या म्हणून योजना करायच्यात ते भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बाबा आणि आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळात करूया. आम्हाला हे करत असताना आज आपल्याला फक्त एवढंच म्हणायचंय की ह्या निवडणुकीमध्ये आज देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी देखील आज त्यांना कोणत्या पद्धतीनं उत्तर दिलं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. पवार साहेबांना देखील ज्यावेळी तिकिटाच्या वेळी हेलपाटे घालत होते त्यावेळेस साहेबांनी त्यांना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं त्यांना उत्तर देता आलं नाही. आणि त्या ठिकाणी जर वेगळ्या पद्धतीनं भैयासाहेबावर किंवा कुणावर जर ते बोलून तोंडसुख घेत असतील तर त्याचं उत्तर आज खुद्द शरदचंद्र पवार साहेबांनीच त्या ठिकाणी त्यांना दिलंय. त्यामुळं वेगळ्या पद्धतीचं खुनशी राजकारण ते लोक करतायत. ही लोक आज भैयासाहेबांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या पोराच्या पाठीशी हात ठेवून मोठ्या दादांनी बाळदादांनी त्या ठिकाणी घरातला उमेदवार त्या ठिकाणी शिवबाबा असताना देखील माझ्यासारख्या सामान्य पोराला त्या ठिकाणी संधी दिली. माझ्या घरातला त्या ठिकाणी ग्रामपंचायतला सुद्धा मेंबर कधी नव्हता, माझ्या गावात कारखान्याला संचालक नव्हता, मला लोकांनी चेअरमन केलं आणि मोठे दादा आणि भैयासाहेब आता आणि तुम्ही आशीर्वाद देऊन उद्या आमदार देखील कराल. मी आपल्या सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी माझ्या परीनं भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बाबांच्या सोबतीनं त्या ठिकाणी सगळे प्रश्न आपले प्रलंबित सोडवूया. मागच्या काळात जो वाईट अनुभव आपल्याला आलाय तो अनुभव आम्ही त्या ठिकाणी सुधारून पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये आपल्या स्वप्नामध्ये जो काही प्रश्न आहेत जे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे, 14 गावाचा रस्त्याचे प्रश्न असतील, आपल्याला भीमा नदीवरती आपल्याला बॅरिकेड करायचे असतील, आपल्या भागातली केळी पुढच्या काळामध्ये संशोधन केंद्राकडून निर्यात करण्याच्या दृष्टीनं असेल, मग सगळ्या दृष्टीनं सर्वांगीण विकासाच्या साठी उद्याचं मतदान हे पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून आपल्याला पवार साहेबांना आणि मोठ्या दादांना मतदान करून उद्याची संधी मला त्या ठिकाणी द्यावी. आपण खासदार बदलले, आता आमदार नवा खासदार मला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून काम करण्याची संधी द्यावी आणि पुढच्या काळात त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपल्या सगळ्या कामाची सोडवणूक करण्यासाठी उद्याचे आमदार आपले शिवतेज बाबा म्हणून त्या ठिकाणी आपलं काम करतील. जे म्हणून काम असेल ते आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी सोडवू. बाबांनी माझ्यासाठी जो त्याग केलाय त्या त्यागाचं पुढच्या काळामध्ये आम्ही देखील बाबा आणि आम्ही त्या ठिकाणी या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघ राहून आपल्या सगळ्या प्रश्नावरती तोडगा काढण्याचं काम करूया आणि मोठे साहेब पवार साहेबांच्या हात बळकट करूया. त्या ठिकाणी मोठ्या दादांचे हात बळकट करूया, खासदार साहेबांच्या हात बळकट करून उद्या लढण्याचं बळ आपण द्यावं. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो या ठिकाणी अजित बोरकर यांच्या वतीने या ठिकाणी अभिजित आबांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा व्यक्त केला जातोय, तर त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. ज्यांचा प्रभाव आहे. हॅलो यानंतर
माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। रामकृष्ण हरी। धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो, धैर्यशील भैया तुम आगे बढ़ो, अभिजीत आबा तुम आगे बढ़ो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित आबा पाटील, शिवबाबा, स्टेजवर बसलेले पूर्व भागातील सगळीच नेते मंडळी, कारण का वेळ कमी आहे, सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं तर 5-6 मिनिटं जातील। विधानसभा इलेक्शन लागल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या, राहुल गांधींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी 5 आश्वासनं दिलेली आहेत, 5 गोष्टींची गॅरंटी दिलेली आहे। या ठिकाणी बसलेले ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांना 1,500च्या ऐवजी आता 3,000 मिळणार आहेत सरकार आल्यानंतर। तुम्ही टाळ्या वाजवताय, इकडे सगळी बघायला लागलीत माझ्याकडे, दाजी लोक सारखं ह्यांचाच लाडका चाललेत। तुमच्या खिशातले पैसे वाचावेत ही माहेरी जाताना म्हणून इष्टी पण फुकट केली अख्ख्या महाराष्ट्रभर हिंडायला तुम्हाला सगळ्यांना। कुठेही जावा महिलांनी भगिनींनी इष्टी फुकट। आता अजून नाराज झाली सगळी दाजी लोक, म्हणून महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे की आज सरकार आल्या पहिल्या 100 दिवसामध्ये 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे। आणि जे नियमित पद्धतीनं परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये वार्षिक अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे। आता मागं उभं असलेली तरुण पिढी म्हणायला लागली आम्हाला कामधंदा नाही, काय नाही, नोकऱ्या नाहीत, कुठली भरती नाही, काय नाही, आम्ही काय करायचं? त्यांना जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना 4,000 रुपये सुशीत बेकारांसाठी भत्ता द्यायचं ठरवलेलं आहे। ते पंतप्रधान कसलं आरोग्य कार्ड मिळालं का तुम्हाला सगळ्यांना? लाभ मिळाला का कधी? नुसती घोषणाच। खरं 99 पासून 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने तुम्हाला महात्मा फुले आरोग्य योजनेतून अनेकांचे आजार उपचार केले। आता सरकारने त्याची मर्यादा म्हणजे आपल्या महाविकास आघाडीने त्याची मर्यादा 5 लाखावरून 25 लाखापर्यंत न्यायचं। म्हणजे किती मोठा आजार असला तरी त्यात बसला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चाट लागली नाही पाहिजे, कुठून व्याजाने पैसे काढायची वेळ नाही आली पाहिजे, जमीन विकायची वेळ नाही आली पाहिजे, या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला आहे। हे सगळं पहिल्या 100 दिवसात द्यायचं आश्वासन दिलं आहे। अजून भरपूर आहेत, त्यातली प्रमुख 5 जे महाविकास आघाडीने ठरवली ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलं। गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं फोडाफोडी झाली हे तुम्ही बघितलेलं आहे। आणि ती फोडाफोडी टिकवण्यासाठी गेली 2.5 वर्ष गेली। खरंच तरुणांना इथं कुठं रोजगार उपलब्ध झाला नाही, कुठली नवीन फॅक्टरी आली नाही राज्यामध्ये, कुठला नवीन उद्योग आला नाही, उलट राज्यातलं सगळं बाहेर गेलं आपल्या। कुठल्या कुठल्या कंपन्या गेल्या? फॉक्सकॉन सारखी चिप बनवणारी फॅक्टरी 1.2 लाख कोटी एवढी गुंतवणूक होणार होती त्या कंपनीची। टाटा एअरबस विमान बनवायची ती बेंगलोरला गेली, 1,80,000 कोटीची कंपनी। आयफोन बनवायची तामिळनाडूला गेली, 2 लाख कोटीची। औषध बनवायचं पार्क बनणार होतं, 80,000 कोटीची गुंतवणूक होणार होती, ती पण बाहेर गेली। आणि परवाच टीव्हीवर मी पाहिलं गेल इंडिया ही कंपनी, केमिकल कंपनी भारत सरकारची, ती सुद्धा मध्य प्रदेशला नेली।
गुजरात म्हणजे महाराष्ट्रात काय नाही, ह्या तिघांना वेळच नाही कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याच्या नादात. रोजगार किती बोर्ड आला महाराष्ट्राचा, जवळजवळ 8 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता, तो सगळा बोर्ड आला. आता जी माझ्या वयाची जी आहेत 40 आणि 50च्या मधली वर सगळी सिनियर मंडळी पण बसलीत. आपा तुम्हाला आठवत असेल, दादा जेव्हा ग्रामविकास खात्याचे किंवा PWDचे मंत्री होते, राज्यात त्यावेळेस प्रत्येक खात्याची वर्षाला किमान 25-25 हजार नोकर भरती निघायची. मग गृह खात्याचं असो, कॉन्स्टेबल भरती असो, शिक्षकांची भरती असो, तलाट्यांची भरती असो, ग्रामसेवकांची भरती असो, मोठ्या प्रमाणावर ह्या भरती केल्या जात होत्या. गेल्या 10 वर्षात कुठल्या भरती झालीत का? आणि तेव्हा परीक्षेची पद्धत पण सोपी होती. 1 रुपया फी घेतली जात नव्हती. कलेक्टर आणि CO परीक्षा घ्यायचे, पोलिसांची SP परीक्षा घ्यायची की 8व्या-10व्या दिवशी त्याच्या हातात ऑर्डर असायची आणि सगळी कामाला लागायची. अलीकडे जर बघितलं तुम्ही, आणि विशेषतः ह्या 3 वर्षात ही सगळी कामं खाजगी कंपन्यांना दिली. खाजगी कंपन्या परीक्षा घेतात, वर्षभर पुरा अभ्यास करतात, ती परीक्षा द्यायला फीसुद्धा भरायला लागते. प्रत्येक परीक्षेला फी वेगळी. ही फी भरायची ती भरायची पोरांनी, पेपर फुटतो ह्या खाजगी कंपन्यांकडून, पुन्हा परीक्षा द्यायची, पुन्हा वेगळा मनस्ताप, त्याचं वय वाढत जाते. अशा पद्धतीनं ह्या सरकारने केलेलं आहे. आणि आपलं इलेक्शन लागायच्या आधी सगळ्या विरोधी पक्षाने एवढी तक्रार केली, नाहीतर शिक्षक जिथं रिकामे आहेत, शिक्षकांची संख्या कमी आहे, तिथं रिटायर झालेले शिक्षक घ्यायचं, असं धोरण या शासनाने केलं. रिटायर झालेली माणसं घ्यायची का तरुणांच्या हाताला काम द्यायचं. म्हणजे कसलंच सोयीसुतक या विद्यमान सरकारला नाही आहे. म्हणून आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण 10 वर्षामध्ये सगळ्या जाती धर्मात भांडण लावण्याचं काम या सरकारने केलं. आणि विशेषतः त्याचा कळस ह्या वर्षभरामध्ये झालेला आहे. हिंदू विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध धनगर, OBC, असं सगळं घाणेरडं चित्रण या सरकारने निर्माण केलं. जसं हरियाणात यांनी पॅटर्न राबवलं, कुठल्या जाती धर्मात सलोखा राहिला नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून काम केलं. तर मला या सगळ्या भाजपवाल्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, आणि त्या दिशेनं पाऊल उचलणारा हा महाराष्ट्र आहे. म्हणून देशात जरी कसली लाट असली, महाराष्ट्राने लोकसभेला दाखवून दिलं, 48 पैकी 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आणले. इथं असल्या गोष्टी चालणार नाहीत, त्याचं उत्तर हे या महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलं. म्हणून महाविकास आघाडीने ठरवले की सरकार आल्यानंतर जनगणना घ्यायची, आणि जनगणना घेतल्यानंतर जातनिहाय, धर्मनिहाय जनगणना घेऊन जो वंचित आहे, सामाजिकदृष्ट्या असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, या सगळ्याचा सर्वे करायचा. आणि ज्या वंचित जाती आहेत, मराठा समाज असो, धनगर समाज असो, OBC असो, मुस्लिम असो, OBCतले इतर छोट्या जाती असो, जे कुठले जाती वंचित राहत आहेत, अशा सगळ्यांना आरक्षण वाढवून द्यायचं. मग ते 50% मर्यादित न ठेवता वेळ प्रसंगी 60% करायला लागू, 65% लागावं, नाहीतर 75% लागू, वाढवून आणि टिकल असं आरक्षण सगळ्याच जाती धर्मांना द्यायच्या दृष्टिकोनातून. जसं आता प्रश्न पडेल, सभा झाली, कोणतं पोरं मला फोन लावतील, सुप्रीम कोर्टातनं रिजेक्ट झालं तर, मद्रास कोर्टाने फायनल केलं, सुप्रीम कोर्टाने फायनल केलं, त्या पद्धतीनं आपण जाणार आहोत. आणि आरक्षण कसं बसेल त्याचा इम्पिरियल डाटा तयार केला जाईल, आणि टेक्निकली कुठेही उडणार नाही, या पद्धतीनं आपल्या सरकार महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे चिंता करू नका, आरक्षण मिळणार आहे आपल्याला सगळ्यांना. आबा, आपल्याला तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे. जसं मी आणि रणजितदादांनी पत्र दिलं, आणि माळशिरसच्या जवळ येळीव गावामध्ये आपण त्या ठिकाणी मिनी MIDCसाठी पत्र दिलं. पत्र देऊन त्या ठिकाणी मंजूर झाली MIDC.
तुम्ही ज्या दिवशी आमदारकीची शपथ घेचाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण दोघं मंत्रालयात जाऊ आणि मंत्रालयात जाऊन जे कोण उद्योगमंत्री असतील आपल्या सरकारमधले त्यांना पत्र द्यायचं की श्रीपूर म्हाळुंगला सुद्धा तशी मिनी MIDC निर्माण झाली पाहिजे आणि इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आता मी येतो विद्यमान लोकप्रतिनिधी इथले आणि आठवण करून द्यायची जनतेला. 2009 साली आदरणीय आपले नेते विजयदादा इथून उभा राहणार होते. सगळ्यांनी तयारी केली तर ह्यांनी सगळ्यांनी हट्ट धरला की नाही बाबा आम्हालाच द्या. दादा म्हणले ठीक आहे तुम्ही उभा राहा, माझं मी बघून घेतो काय करायचं. दादा थांबले इथं उभं राहायचे. आपण लगेच दुसऱ्या दिवशी सभा घेतली शिवरन्नावरती, पाठिंबा दिला आणि निवडूनही आणलं. तर त्यावेळेस त्यांनी दादांना शब्द दिलता, दादा मी 6 महिन्यात राजीनामा देतो, परत तुम्ही व्हा. तर आपण दादांनी स्पष्ट भाषेत सांगितलं तुम्ही 5 वर्ष पूर्ण करा, पुढच्या पंचवार्षिकला आपण बघू. त्यांनी कधी शब्द पाळला नाही. विचारा त्यांना कधी. आप्पा तुम्ही ज्येष्ठ मंडळी तुमच्या वयाच्या माणसांना विचारू शकते, तुम्ही कधी विचारून बघा त्यांना. साहेबांसमोर झालेल्या या गोष्टी आहेत. म्हणून तर आज साहेबांनी सांगितलं दुपारच्या भाषणामध्ये डिटेल कोणाला मतदान द्यायचं आहे. कारण काय ह्यांना सवय आहे साहेबांच्या नावाखाली लपायची, शरद पवार साहेबांच्या नावाखाली लपायची. आणि गेल्या 15 दिवसात तर माझी एवढी बदनामी केली या सगळ्यांनी की मी खोटंच बोलतोय. खरं आज मी बोललोच नाही, भाषण केलंच नाही. आबा बोलले आणि डायरेक्ट साहेबच बोलले आणि त्यातून साहेबांनी डिटेलच सांगितलं कशा पद्धतीनं कोण वागलं, काय वागलं आणि काय करायचं आहे इथपर्यंत साहेबांनी सांगितलं. इथं लोकप्रतिनिधी राहिले गेली 15 वर्ष. कधी रस्ते झाले का आपल्या 14 गावातले? मोरमाची पाठी तर पडली का? आता ह्याच्या पुढचा किस्सा सांगतो. मी तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. वहिनी माझ्यावर जिल्हा परिषदेचे सदस्य होत्या, आहे का नाही संभाजीराव? आणि आम्ही दवाखान्यासाठी भांडत होतो दोघं झेडपीमध्ये की आपला सरकारी दवाखाना झाला पाहिजे, त्यासाठी जागा द्या, हे करा ते करा. आज तक त्या दवाखान्याचं उद्घाटन झालंय का मला सांगा? नाही झालेलं. सगळ्या शेवटी उपोषणाला बसायला लागलं. नंतर आरून भांडला त्या दवाखान्यासाठी. तर ते कोविडच्या कृपेनं आपोआपच दवाखाना चालू झाला. त्यावेळेस त्या दवाखान्याचं श्रेय मोहिते पाटलांना जाईल म्हणून ह्यांनी उद्घाटनच होऊन दिलं नाही. तर कोविडच्या कृपेनं ते चालू झालं, जनतेच्या सेवेत आलं. फक्त आम्ही नाही पाहिजे त्यात म्हणून टाळाटाळ. कुठला उद्योग आणला का होतं त्यांनी? कधी विचारपूस केली का तुमची? ह्या दिवाळीला मात्र मस्त पॅकेज आलेत सगळ्यांना, आहे ना? ते काय लाडू चिवडा आला. कुठला? हो, जिल्हा परिषदेत असताना जलस्वराच्या कामाची मंजुरी झालेली होती, त्याला सुद्धा विरोध. एवढा विरोध, एवढा त्रास की आम्हाला दोघांना भांडायला लागायचं. संभाजीरावांना मला, वहिनी आम्ही तिघं जायचो त्या पार शिवपर्यंत भांडलोय. सभागृहाचं कामकाज चालवून दिलं नाही आम्ही. हे सांगणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि आदरणीय रणजितदादांनी मोठा निर्णय घेतला. अकलूज असेल, नातेपुते असेल आणि श्रीपूर म्हाळुंग ही नगरपालिका झाली पाहिजे. गावं मोठी झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे. बाबांनी तुम्हाला आकडेवारी सांगितली निधीची. तर अधिक विकास होण्यासाठी म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला आणि त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतोय. मगाशी बाबांनी टाउन प्लॅनिंगच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना बोलले. टाउन प्लॅनचं काम चालू आहे. खरं एक भीतीचं वातावरण या टाउन प्लॅनच्या बाबतीत विशेषतः श्रीपूर शहरामध्ये आहे. बऱ्याच जणांना वाटतं की आपल्या घरावरनं रस्ता चालला आहे त्या ड्रॉईंगमधनं आमची घरं काय पाडायला लागतात.
तसं काय होत नसते, काळजी करू नका. टाउन प्लॅन ही सरकार एक खाजगी कंपनी नेमतं, ती भविष्यातला 25 वर्षाचा विचार करून ती प्लॅन तयार करतात. प्लॅन तयार केल्यानंतर तो प्रसिद्ध करायला लागतो कच्चा प्लॅन. त्यानंतर तुम्हाला हरकती घेण्याची संधी असते आणि हरकती घेऊन झाल्यानंतर आहे माझ्या मुद्द्यात घेतलाय मी. हरकती झाल्यानंतर नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांना घ्यायला लागतं, त्यात आमदाराला घ्यायला लागतं, खासदाराला घ्यायला लागतं, चर्चा करायला लागते आणि त्याच्यानंतर मग फायनल नोटिफिकेशन निघतं. त्यामुळं कोणाच्या घरावरून रस्ता जाणार नाही, बिंदास झोपा सगळ्यांनी. मी आहे ना तुमच्यासाठी. आणि परत आबा आहेत, एकाच्याही घरावरनं रस्ता जाणार नाही, निश्चिंत राहा. जे काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल आणि सुंदर म्हाळुंग श्रीपूर शहर झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करूया, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्याच पद्धतीनं आपल्या 14 गावातले शेती महामंडळाची जिथं जिथं जागा आहे आणि महामंडळाचे जुने कर्मचारी आहेत, त्यांची कुटुंब इथंच राहत आहेत. तुम्ही चिंता करू नका. काय झालं, 2.5 वर्ष दादा कंटिन्यू पाठपुरावा करतात, बैठक लावा म्हणून 4 वेळा पत्र दिली. खरं या विद्यमान सरकारला खाण्यातच एवढे मशगूल होते की त्यांनी बैठक लावली नाही. आपण बैठक लावून जे शेती महामंडळाचे कामगार आहेत सगळी, तुम्हाला जागा नाही हक्काची, तर शेती महामंडळाच्या जागेत तुम्हाला जागा मिळवून दिल्याशिवाय मी दादा आणि आबा शांत बसणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला हक्काचं मिळेल. तुमच्या जमिनी कुणी सोडवून दिल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या? फक्त मोठे दादांनी सोडवून दिल्या. आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि ज्या गावांना गावठाण नाही आहे, 14 गावामध्ये शेती महामंडळाची जागा घेऊन गावठाण घेऊन तिथंसुद्धा जी विस्तारलेली गावं आहेत, लोकांना राहायला जागा लागणार आहेत, त्याचीसुद्धा आपण पाठपुरावा करून लोकांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळं घाबरू नका कसलं. आमची जबाबदारी आहे, आम्ही खंबीर आहे. बरंच काय काय दिलंय लिहून मला. 17 नंबर वार्डातला कुठला तर रस्ता झालाय, विरोधी पक्षातल्या नगरसेवकांनी केलेला आहे आणि अजूनपर्यंत अर्धवट बिल उचलून कामच केलं नाही. ते जर माझं उपनगराध्यक्षाला सूचना आहे, उद्या CEO सांगायचं आणि ज्याने रस्ता केला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं आणि त्याच्यावर कारवाई करायची. कुठलीही सेटलमेंट करायची नाही कामाची तिथं, अजिबात खपवून घ्यायचं नाही. अजून एक गंमत सांगतो. लोकसभा इलेक्शन चालू झाल्यापासून आपण एक बघतोय, माझ्या विरोधात कोण उभं होतं? नाव काय? नाव बरोबर. इकडं कोण उभा आहे? पलीकडं मतदारसंघात, माळशिरस मतदारसंघात नाव सांगा रे. पार्सल नाव नाही त्याचं. आणि इथल्या उमेदवाराचं नाव काय? तिघात काय साम्य आहे? रसाम्य आहे ना. आता लोकसभेला दोघांना पाडून झालं का नाही? 2 रला पाडलं. आता विधानसभा आहे, या दोन्ही रला आता परत पाडायचं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून. आणि 2024 ह्या नावाला यशस्वी नाही आहे. आणि पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी काय सांगितलं? दणकून पाडायचं आहे आणि पवार साहेबाचा हिसका कसा असतोय ते दाखवायचा आहे.
फक्त विनंती करायची आहे 14 गावातल्या लोकांना, थोडं लाईटली इलेक्शन घेताय तुम्ही सगळी मिळून. विशेषतः सगळ्या नेते मंडळींना विनंती करायची आहे, प्रमुख कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करायची आहे. श्रीपूर म्हाळुंग विशेषतः मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला जुनं वैभव पाहिजे का नाही? विकास कामं होताना गुळगुळीत रस्ते पाहिजे का नको? इथं MIDC पाहिजे का नको? मग या 14 गावामध्ये हे काही ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही, हे काही नगरपालिकेचं इलेक्शन नाही. तुमचे वैचारिक मतभेद तुमच्या घरी ठेवा सगळ्यांनी. हे विधानसभा इलेक्शन आहे. मला निकाल लागल्यानंतर पवार साहेबांकडे तोंड दाखवायची जागा ठेवा. अशा पद्धतीचं लीड आपल्या तालुक्यातून द्या. नाहीतर समोरचा उमेदवार इकडून पाहुणा लागतोय, तिकडून पाहुणा लागतोय, ऊस घातला होता, त्याव घातलं होतं, हे केलं होतं. आमच्या मागच्या पिढीनं संयमाने घेतल्या सगळ्या गोष्टी. हे वळणावरचं इलेक्शन आहे आपल्या दृष्टिकोनातून. तुम्हाला जर पुढच्या 25-30 वर्षाचं जर इलेक्शन करायचं असेल, पुढची पिढी रांखेल लावायची असेल, आपल्या तालुक्याचा भरभरून दादांच्या काळात जसा विकास होत होता, योजना येत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आबांना आपल्याला प्रत्येक गावाने 14 गाव आहेत, किमान 1-1 हजाराचं लीड द्यायला लागेल. 14,000ची बेरीज होती. तुम्ही सगळ्यांनी मला 13,000चं लीड दिलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त लीड द्यायचं आहे. जसं 2004 साली मोठे दादा उभे होते आणि तुम्ही 1,03,000 मतांचा पाऊस पाडला होता, त्या पद्धतीनं काम करायचं आहे. तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या, तुम्ही ठरवायचं आहे. नगरपालिका इलेक्शन नाही, ग्रामपंचायत इलेक्शन नाही, सोसायटीचं इलेक्शन नाही, पंचायत समिती नाही, ZP नाही, ही विधानसभा आहे. तुमचं सगळ्यांचं ते बंद खोलीत ठेवून यायचं आणि बारकाईन लक्ष आहे. आणि मगाशी मी म्हणल्याप्रमाणे आमच्या सिनियर पिढींनी, ह्या सगळ्या सिनियर पिढींनी समजून घे, पांघरून टाक, समजून घे, पांघरून टाक, यांचं मिठं जाळणी होतं सगळ्या सिनियर लोकांचं. तर मी नाही तसा. जो चुकला त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, उपचारी सुद्धा येऊन देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, तुमचे हेवे दावे बाजूला ठेवा. हे इलेक्शन लोकल इलेक्शन नाही आहे, विधानसभेचं इलेक्शन आहे. आणि इथल्या प्रत्येक तरुण हे स्वप्न बघतोय की आपल्या तालुक्याचा पूर्वीप्रमाणे इथे विकास झाला पाहिजे. कारण का तुमच्याच सगळ्यांच्या सिनियर लोकांच्या तोंडून त्यांनी ऐकले, दादा असताना असं होतं, दादा होते तेव्हा हे येत होतं, गेले की काम होत होतं. त्यांना ते दिवस पुन्हा बघायचे आहेत. आणि ते बघायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचं पथ्य पाळावं, एवढं तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो. आणि अजून एक सांगायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. 2009 साली म्हणले मोहिते पाटील बाहेरचे आहेत. आत्तासुद्धा शिवबाबा इच्छुक होता, बाहेरचा आहे. अहो, जेवढे उमेदवार उभे आहेत फक्त 2च प्रमुख उमेदवार 3 आहेत, त्यातले 2च उमेदवार मतदारसंघातले आहेत. एक अभिजित आबा आणि एक राष्ट्रवादी घड्याळ्याचा. बरोबर का आबा? ही पार्सल सुद्धा तिकडचं आहे, करमाळ्यातलं. त्यामुळे आता हे पार्सल आपल्याला निमगावला पाठवून द्यायचं आहे तिकडं. आज परत गायब झाला असं ऐकलं मी काल. आज दौरा बंद झाला, हे झालं, ते झालं. आम्ही तुमच्या सगळ्यांचं बोट धरून समाजकारणात, राजकारणात फिरलो. आता इलेक्शनला पळतोय, आबा पळतेत. अख्ख्या इलेक्शनमध्ये आबा कधी आजारी पडलेलं दिसलं का तुम्हाला? हे आमदार व्हायला निघालेत. काय व्हायला निघालेत?
कोण समोरचा उमेदवार आमदार व्हायला निघालाय. पब्लिकची ॲलर्जी एवढी आहे की ती इलेक्शन चालू झाल्यापासून 3 वेळा आजारी पडली आणि सलाईन लावली त्यानं. तुम्ही माढा तालुक्यात कोणाला विचारा त्यांच्या कार्यकर्त्यांना, ही बोलतं तर का येऊन? सिनियर पुढं नेते मंडळींना भेटत नाही, तालुक्यातल्या तरुण कार्यकर्त्यांना भेटत नाही, विचारपूस करत नाही. असला आमदार पाहिजे आपल्याला. त्यांच्याच कार्यकर्त्यांची विचारपूस होत नाही. जनता तर लय लांब राहिली. आणि आव्हान माझ्याकडे बघितलं तर तुम्ही बघा, स्टेजवरनं खाली उतरली की अंगा खांद्यावर असताय तुम्ही सगळी माझ्या. लांब कोण उभं राहतं का? लगेच चिटकते देऊन, हे काम आहे ते काम आहे, फोटो काढायला, हे करायला ते करायला. ही भेटत सुद्धा नाही. आणि अजून एकदा सांगतो मी तुम्हाला, DPCला इलेक्शनला उभं होत समोरचा उमेदवार DPDCच्या. आदल्या दिवशी बसलो आम्ही, तेव्हा दीपक साळुंके हे जिल्हा अध्यक्ष होते. आम्हाला कोटा ठरवून दिला. माळशिरस तालुक्याकडं अतिरिक्त मतं होती. आपला अरुण आरामात निवडून येत होता, त्यातनं शिल्लक राहत होती मतं माळशिरस तालुक्यातली. मग त्यांनी मला सांगितलं, एक मोहळला द्या, अजून कुठे द्या म्हणली ती, हां सांगोल्याला एक द्या म्हणले, शेकाबला. ठीक आहे म्हणलं. आणि तेव्हा नारायण आबा आपल्यावर होते, निळकंठ देशमुख आपल्यावर होते, त्यांनी पण भरला होता. त्यांना कोटाच दिला नाही. आबा आपल्यावर एवढे इमानदार राहिले, त्यांचा माणूस निवडून आणायचा का नाही? आम्ही मिटिंग केली. सकाळी जिल्हाध्यक्ष आले, सगळे बसले ZP सदस्य. तू ह्याला मत टाक, त्याला मत टाक, ह्याला मत टाक केलं. मी पण शांत डोक्याने ऐकलं. गाडीत बसले ही सगळी, जावं म्हणलं टाटा बाय बाय. वहिनी, रानू दिदी ही सगळी गेली गाडीत बसून. 2 गाड्यात होती. मी गाडीत फोन लावला, म्हणलं फक्त गणपतराव देशमुख साहेबांच्या माणसाला मत द्यायचं एक. कारण का आबासाहेब दादांबरोबर आयुष्यभर राहिलेत, साकार मर्शींबरोबर राहिलेत. आणि दुसरं मत आबाच्या निळकंठ देशमुखाला द्यायचं. तेव्हा सगळ्यात जास्त मतानं निळकंठ देशमुख निवडून आला आणि हे पडलं. त्यांच्याकडे 7 मतं होती, बरोबर का नाही? आणि 8 लागत होती काही, तर 1 मत लागत होती. आणि तेव्हा आपण बॅकफुटवर होतो. जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात होती, तरी पडलं ते. आणि त्यांच्याकडे दाखला काढायची स्पर्धा आहे आप्पा. म्हणजे ओपन आलं ह्यांच्याच घरातला, OBC आलं ह्यांच्याच घरातलं. म्हणजे माळी समाजाने प्रतिनिधित्व करायचं नाही. आपल्याकडे होतं का कधी? मोहिते पाटलांनी काढला का कोणत्याच दाखला कधी? सगळ्यांना संधी दिली आपण. आता जर उद्या भविष्यात माढा विधानसभा मतदारसंघ नवीन पुनर्रचना होईल 29-30ला. 30ला तुम्ही माघारी येताय परत माळशिरस तालुक्यात सगळीजण. 30ला सगळी माघारी येत आहे, हे लक्षात ठेवा सगळ्या नेते मंडळींनी. त्यामुळे आत्ता काय प्रेम दाखवायला जाऊ नका इकडं तिकडं. माडा जर रिझर्व झाला तर ही SCचा दाखला सुद्धा काढायला कमी मागं पुढं करणार नाहीत. काही करतील, कोणत्याही लेवलला जातील. आप्पा तुम्ही सांगा, आपल्या एवढ्या संस्था आहेत, तुम्ही सांगाल ते कामगार, आपलं शिवामृतचं वाहतूक संघ आहे. फक्त मोहिते पाटलाचे टँकर आहेत का शिवामृतला? शेतकऱ्यांचे आहेत ना. विठ्ठल कारखान्यावर जावा, तिथं एकाही कार्यकर्त्याचा, एकाही शेतकऱ्याचा मळी व्हायला किंवा ते स्पिरिट व्हायला टँकर नाही. इथं केले का पंतांनी कधी? किंवा आपल्या साकार मर्शीला तुमच्याच गावात सगळ्यात जास्त मळीचे टँकर आहेत. अरे आहे का आमचा कोणाचा? माझा बाबाचा टँकर आहे का तिथं? आबाचा पण नाही आहे. तर त्या विठ्ठल कारखान्याला फक्त 2 भावांचे टँकर आहेत, सगळे काढून टाकले. म्हणजे
बबनदादांबरोबर ज्यांनी 40-40 वर्ष घालवली अशा सगळ्या कार्यकर्त्यांचे टँकर काढून टाकले. रात्रंदिवस एक केला यांच्यासाठी. आपल्याकडे ती संस्कृती आहे का? आपण सगळ्या कार्यकर्त्यांना मोठं करतो, सगळ्यांना घेऊन चालतो. ज्या वेळेस कुठलं खातं दादांकडे आलं त्या खात्याचा लाभ सर्वसामान्य माणसांपासून कार्यकर्त्यांपासून सगळ्या गोष्टीत केला आपण. इथं मात्र यांचं पेट्रोल पंप पण त्यांचा, सकार मळशी कारखान्याचा पंप बाळदादांचा आहे का? कारखान्याचा आहे. शिवामृतला पंप माझा आहे का? शिवामृतचा आहे. मार्केट कमिटीचा पंप मदनदादांचा आहे का? मार्केट कमिटीचा आहे. एक सोडून 2 आहेत. ह्यांचा पंप बघा, ह्यांचाच. जे काय आहे ते ह्यांचंच, 2 भावातच. तिसऱ्याला पण नाही. ते बिचारा धनराज त्याला काहीच देत नाहीत. या 2 भावातच सगळं. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी जाता जाता शेवटचं अजून एकदा सांगतो, 2030ला खुलं होणार आहे. तुम्ही पुन्हा माळशिरस तालुक्यात येणार आहे. माझं बारीक लक्ष आहे 14 गावांवरती. ग्रामपंचायत इलेक्शन नाही, नगरपालिका इलेक्शन नाही, विधानसभा इलेक्शन आहे. आणि तुमच्या इच्छेप्रमाणे पुन्हा गतवैभव प्राप्त करायचं आहे. साहेबांपाशी आपल्याला सगळ्यांना मिळून मानाने जायचं आहे. त्यामुळं 14,000चं लीड तुमच्या मनात सगळ्यात जे घोळतंय ना सगळ्यांच्या, की काय झालं पाहिजे, ते 14,000चं लीड दिलं तर ते भांडून हक्काने मागता येईल साहेबांना आपल्याला. त्यामुळे 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून आपण अभिजित आबांना तुमचा आमदार म्हणून निवडून द्या अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.